नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण मोड आलेल्या उडदाची हेल्दी व टेस्टी अशी चटणी बनवणार आहोत आणि भिजलेल्या उडदाची ओल्या कापडामध्ये ठेवून मोड कसे आणायचे तेही बघायचे आहे आपल्याला। कडधान्यांना मोड आणण्याची साधी व सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, त्याकरता माझा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअर नक्की करा। चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मोड आलेल्या उडदाची चटणी करणार आहोत। अगदी हेल्दी व टेस्टी अशी चटणी तयार होते। त्यासाठी हे 2 वाट्या आपण उडीद घेतलेले आहेत, त्यांना स्वच्छ निवडून घेऊया आणि 2-3 वेळा पाण्याने धुवून घेऊ। आपला हात घालता येईल एवढं कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये हे उडीद आपण भिजत घालणार आहोत। या उडदांना 5-6 तास लागतात भिजायला, त्यासाठी मी हे सकाळी उडीद भिजत घातलेले आहेत। 5-6 तास आपण यांना भिजत घालणार आहोत आणि त्यासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत। संध्याकाळी हे उडीद छान भिजलेले आहेत। आता आपण ह्या भिजलेल्या उडदांना सुती कापडमध्ये बांधून घेणार आहोत। असं बांधल्यामुळे ह्या उडदांना सकाळी दुसऱ्या दिवशी मोड येतील। ही संध्याकाळ आहे, आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपण मोड आलेले बघणार आहोत। आता सकाळ झालेली आहे, आपण मोड आलेले बघूया। बघा उडदांना किती छान मोड आलेले आहेत। या उडदांना मी साधारण 13 ते 14 तास आपण सुती कापडामध्ये बांधून ठेवलेले होते, त्यामुळेच हे मोड आलेले आहेत। साधारण 13-14 तास मोड यायला लागतात। तुम्ही ह्या पद्धतीने मठाला व मुगालाही मोड आणू शकता। आता हे उडीद आपण भाजून घेणार आहोत। उडीद शिजतील इथपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। आता आपले उडीद छानपैकी भाजले गेलेले आहेत। आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। आता उतरवून घेऊया। आता ह्या उडदांना व ह्या मसाल्यांना आपण दळून घेणार आहोत। आता हे मसाले बघून घेऊया। चवीनुसार हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। तुम्हाला कमी जास्त तिखट लागत असेल त्यानुसार मिरच्या घ्या। 5-6 काळ्या कोथिंबीरीच्या घ्या। ह्या 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 3 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। आता हे उडीद व मसाले आपण मिक्सरमध्ये जाडसर दळून घेणार आहोत। दळताना शक्यतो पाणी घालू नका, आपल्याला चटणी करायची आहे त्यामुळे हे घट्टसर ठेवायचं आहे। त्यामुळे आपण पाणी न घालता असं जाडसर दळून घेतलेलं आहे। तुम्हाला आवश्यकता वाटलीच तर थोडंसं पाणी घालू शकता। आता फोडणीचे साहित्य बघूया। 1 मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून आपण जिरे घेतलेले आहे। चवीनुसार हळद मीठ घ्या। चला मग आपण आता चटणीला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये आपण 3 पड्या तेल तापवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया। जिरं छान तळतळल्यानंतर कांदा घालून घेऊया। आता कांदा छान तांबडा होईपर्यंत आपण फोडणी बसू देणार आहोत। आपला कांदा तांबडा झालेला आहे, छानपैकी फोडणी बसलेली आहे। आता ह्या फोडणीमध्ये आपण हळद मीठ घालून घेणार आहोत। मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला उडीद व मसाल्यांचं जे वाटण केलेलं होतं ते आपण फोडणीत घालून घेणार आहोत। आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत। आपण उडीद भाजून घेतलेले होते, म्हणजेच आपले उडीद शिजलेले होते, त्यामुळे साधारण 5 मिनिटे या चटणीला तळून घेणार आहोत। आपली चटणी आता तयार आहे, आपण सर्व करून घेऊया। ही चटणी अतिशय हेल्दी तर असतेच, पण ही टेस्टीही खूप असते। मोड आलेल्या उडदाची चटणी नक्कीच करून खा आणि रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच आलेला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट करायलाही विसरू नका। इतरांना हा व्हिडिओ जर शेअर करायचा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।